श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 645. आपण गेल्या कथा चिंतन प्रवाहामध्ये जेव्हा प्रभू रामचंद्रांनी भरतजींना हे स्वातंत्र्य दिलं, अधिकार दिला की भरता तू मला आज्ञा दे, मी सत्य प्रतिज्ञा करतो, तू म्हणशील त्याप्रमाणेच मी आचरण करीन. हे ऐकताच समस्त सभेमध्ये आनंद झाला खरा, परंतु स्वर्ग लोकामधल्या देवतांमध्ये मात्र खळबळ उडाली होती. सर्व देवता इंद्राच्या समवेत येऊन विचार करू लागले की आता आपलं जमत आलेलं काम भरतजींच्या मुळे बिघडून जाणार आहे. काय करावं विचार करू लागले. प्रभू रामचंद्रांची स्तुती करण्याचा प्रयत्न इंद्र करू लागला, परंतु त्याला कोणीतरी सांगितलं की अरे इंद्रा, प्रभू रामचंद्र तर आपल्या भक्ताच्या अधीन आहेत, आपल्याला त्या भक्ताची प्रसन्नता मिळवणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं सर्वांनी मनोमन विचार केला की आता भरताला शरण जाण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही. आपलं डोकं बडवून घेऊ लागले, कारण भरतासारख्या निष्काम संताच्या चरणी देवतांसारख्या कामिक आणि विषयाने भरलेल्या जीवाला शरण जाणं हे अत्यंत अवघड होतं. त्यासाठी या अध्यायातला हा पापमय पुण्य आणि पापमय पाप या दोन संकल्पनांचा विचार केला आणि त्यामध्ये एक निसरडी वाट आहे जी निष्काम पुण्याची आहे. आणि त्यामुळे स्वर्गामध्ये या निष्काम पुण्याच्या आधाराने त्यांना सद्गुरू आहेत बृहस्पती, जे समजावून सांगायला की आपल्या कल्याणाचं काय आहे. आणि मग त्यांनी सर्व देवतांना सांगितलं की तुम्ही अत्यंत योग्य विचार केलेला आहे की तुम्ही भरताला शरण जात आहात. पहिल्यांदा आपल्या या पुण्याच्या आधाराने, आपल्या या संचिताच्या आधाराने आपण निष्काम परमार्थाच्या मार्गावर आलेला आहात. आता हा मार्ग आपण काही केल्यास सोडू नका. अशा रीतीने बृहस्पती आता प्रभू रामचंद्र आणि भरतचरित्र स्वर्गातल्या देवतांना जे सांगणार आहेत, सज्जनहो, त्याचं गायन गोस्वामीजी आम्हाला आजच्या चौपायांमधून सांगू लागतात. सीतापती सेवक सेवकाई, कामधेनु सय सरिस सुहाई, भरत भगती तुम्हरे मन आई, तजहु सोचु विधि बात बनाई, देखु देवपति भरत प्रभाऊ, सहज सुभाय बिबस रघुराऊ, मन थीर करहु देव डरु नाही, भरत ही जानी राम परिछाही, सुनी सुर गुर सुर सम्मत सोचू, अंतर जामी प्रभु ही सकोचू, निज सिर भारू भरत जिय जाना, करत कोटि विधि उर अनुमाना, करी विचारु मन दीन्ही ठीका, राम रजायस आपन नीका,
निजपन तजी राखे उपन मोरा, छोहु सनेहु कीन नहीं थोरा। कीन अनुग्रह अमित अति, सब विधि सीतानाथ। करी प्रणाम बोले भरतु, जोरी जलज जुग हाथ सियावर। रामचंद्र प्रिय हो। बृहस्पती रूपी सद्गुरूंनी आपल्या या देवता रूपी विषयी शिष्यांना बोध दिला खरा। बृहस्पती म्हणतायत की सुनी सुर मत सुर गुरु कहेहु, भल तुम्हार बड़ भागो। सकल सुमंगल मूल जग, भरत चरण अनुरागो। भरतजींच्या चरणांचं प्रेम हे या जगतामध्ये सर्व समस्त शुभमंगलाचं मूळ आहे। हे देवतांनो, तुम्ही अत्यंत योग्य चांगला विचार केलेला आहात। तुमचं भाग्य खऱ्या अर्थाने आज फळलं आहे की तुम्हाला नेमकं कोणाला शरण जायचं याचा बोध झालेला आहे। आणि मग इथून बृहस्पती हे सर्व चरित्र, भरत आणि हे राम तत्व नेमकं काय आहे याचा बोध देवतांना देऊ लागले। सज्जनो, सद्गुरूची ही करुणा आहे की समोरचा जीव विषयी असूनही त्याच्या समोर ते नेहमी सत्य ठेवण्याचा प्रयत्न करतात। आम्ही देखील असेच विषयामध्ये रमणारे जीव आहोत, परंतु संतांनी आमच्यासारख्या विषयी जीवांसाठी ते सत्य अत्यंत सोपं करून नामरूपाने आम्हाला मुखापर्यंत आणून दिलं आणि विषयामध्ये फिरण्याची आम्हाला सवलत देखील दिली की जा रघुपती हृदय चरण धरू, तात मधुर फल खाऊ। हे भगवंताचं नाम मुखामध्ये ठेव आणि प्रपंचरूपी या विषयांमध्ये तू फिरत राहा, काही हरकत नाही, परंतु भगवंताचं नाम हेच सत्य आहे, हेच त्याचं सत्य स्वरूप आहे बाळा। किती जणांना कळालं हा प्रश्नच आहे खरा। माऊली एका अभंगामध्ये म्हणते की अमोलिक रत्न जोडी येले तुझ, कारे ब्रह्मबीज नोळखेसी। हे भगवंताचं नाम म्हणजे साधं सुद्धा काही नसून प्रत्यक्ष या ब्रह्मांडाचं बीज सद्गुरूंनी तुला तुझ्या मुखापर्यंत आणून दिलेलं आहे। बृहस्पती देवतांच्या समोर हेच सत्य या लौकिक चरित्राच्या आधाराने सांगतायत। देवतांची दृष्टी एखाद्या कावळ्यासारखी केवळ त्या ध्येयपूर्तीकडे आहे की कधी जाऊन रामाचा बाण रावणाला लागतोय, रावण धारातीर्थ पडतोय आणि आपण स्वर्गामधलं राज्य भोगण्यासाठी निशंक मनाने विहार करू शकतोय। अशा या विषयामध्ये रत असलेल्या देवतांच्या समोर बृहस्पती देखील हे सत्य प्रतिपादित करत आहेत। बृहस्पती म्हणतात, सीतापती सेवक सेवकाई, कामधेनु सय सरीस सुहाई। अरे माझ्या बाळांनो, अरे देवतांनो, तुम्ही या अनंत भोगांमध्ये या स्वर्गामध्ये राहता। तुम्हाला तर या देवतांना स्वर्गातलं कल्पवृक्ष, या असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या रिद्धी सिद्धी यामध्येच आनंद वाटतो, परंतु तुमचे हे कल्पवृक्ष, तुमचे हे चिंतामणी, तुमच्या या कामधेनू यांच्यापेक्षा देखील शत पटीने तुमचं कल्याण करणारी जर कुठली प्रक्रिया असेल तर ती एकच आहे की प्रभू रामचंद्र सीतापतीच्या
सेवकाला आपण जाऊन शरण जाणं आणि त्या सेवकाची सेवा करणं, हे अनंत कामधेनूंच्या पासून मिळणाऱ्या सुखापेक्षाही अत्यंत सुखावह आहे. केवढा मोठा बोध आहे सज्जनो. बृहस्पतींनी जणू काही आमच्या परमार्थ मार्गामध्ये जाणाऱ्या सर्व साधकांसाठी एक दीपस्तंभच उभा करून दिला. अयोध्यातल्या रामाची प्राप्ती करायची असेल तर गोंदवल्यातल्या ब्रह्मचैतन्याची सेवा कर. त्याच्या सेवेतूनच तुला या प्रभू रामचंद्रांच्या हृदयाची दारं उघडलेली मिळतील. त्यांच्या संपूर्ण कृपेचा वर्षाव तुला प्राप्त होईल आणि ती कृपा या स्वर्गातल्या देखील अनंत रिद्धी सिद्धींच्या पेक्षा शेकडो पटीने सुखावह आहे. खरोखर आपण आपल्या उपासनेमध्ये ते भजन म्हणतो ना की म्हणूनी गुरुसी भजावे. आपल्या इथं शेजारतीला देखील आपण एक भजन म्हणतो की पाय सेवावे सेवावे सद्गुरूंचे. अत्यंत मनोभावे आपल्या गुरुची सेवा करणं, यामध्येच समस्त सुखांचं भांडार सामावलेलं आहे. इथं बृहस्पती आपल्या समोर भरत आणि प्रभू रामचंद्र हे दोन चरित्र समोर ठेवतात. सज्जनो, भरत चरित्र मला माहित नाही, मी गुरुकृपेने जे काही माझ्या अंतरंगामध्ये भाव येतो तो आपल्या समोर प्रकट करतो. माझा अधिकार नाही. मी कोणी रामकथेचा अभ्यासक नाही किंवा मला कुठला परंपरेने हा वारसा मिळालेला नाही. मी तर केवळ श्री महाराजांच्या आधारावरती जे माझ्या अंतःकरणात स्फुरण येईल ते आपल्या समोर व्यक्त करत असतो. परंतु एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की प्रभू रामचंद्र आणि भरत चरित्र हे तर्कबुद्धीच्या आधाराने सांगता येण्यासारखं चरित्र नाही. हे सामान्य अभ्यासाच्या आधाराने समजून घेण्याचं चरित्र नाहीये. हे 2+2 म्हणजे 4 असं कुठलंही शास्त्र नाहीये. हे समजून घ्यायचं असेल तर कुठल्या तरी सद्गुरूच्या मुखातूनच याचं श्रवण, याचं गायन आपण ऐकलं पाहिजे. गोस्वामीजींनी नामवंदनेमध्ये देखील आपल्याला हेच तत्व सांगितलेलं आहे की जर आपण प्रभू रामचंद्र आणि भरत ही 2 तत्व धरली वेगवेगळी आणि यामध्ये भरत श्रेष्ठ का राम श्रेष्ठ असा मनामध्ये विचार करू लागलो तर निश्चितच आपलं मन या तार्किक भूमिकेच्या आधाराने यांमधला कमी जास्तपणा शोधू लागेल आणि तिथंच आमची फसगत होते. म्हणून गोस्वामीजींनी नामवंदनेमध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितले की को बड छोट कहत अपराधू सुनी गुनु भेद समुझय ही साधू. को बड छोट कहत अपराधू, हा अपराध आहे की भरत श्रेष्ठ आहे राम लहान आहे किंवा राम श्रेष्ठ आहे भरत लहान आहे. कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ हा भेद सामान्य जीवांना ठरवण्याचा अधिकारच नाहीये. हे काही तराजू नाहीये की इथं आपण कुठल्या तरी मापाच्या आधाराने यांचं श्रेष्ठत्व मोजमाप करू शकू. आणि त्यामुळं बृहस्पतींसारखा सद्गुरू जो सुनी गुण भेद समुझय ही साधू, तो यांच्यामधल्या या गुणात्मक भेदांच्या आधाराने आम्हाला या दोघांचं स्वरूप समजावून सांगू लागतो. एके ठिकाणी म्हणतायत की रामापेक्षा भरताला शरण जा, हेच तुमच्यासाठी हितकारक आहे. मग भरत हा रामापेक्षा श्रेष्ठ आहे का राम हा भरतापेक्षा श्रेष्ठ आहे, हा गुण केवळ आणि केवळ एखादा सत्पुरुषच आम्हाला समजावून सांगू शकतो. ज्या ब्रह्मचैतन्यांच्या चरणी आपण आहोत त्यांच्या आधारावरती आपण हा सर्व प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करूयात.
बृहस्पती म्हणतात, देखु देवपती भरत प्रभाऊ, सहज सुभाय बिबस रघुराऊ. आता भरतजींचं तुम्ही व्यक्तित्व पहा, भरतजींचा प्रभाव तर पहा की भरतजींच्या या अत्यंत परम सरळ स्नेहवश वाणीच्या आधाराने प्रत्यक्ष हा परमात्मा देखील त्यांना संपूर्णपणे स्वाभाविकपणे पूर्ण वश झालेला आहे. इथं शब्द वापरलाय भरत प्रभाऊ. भगवंत हा प्रभावित होतो, परंतु तो स्वभावाच्या आधाराने प्रभावित होतो, तो बाह्यांगाच्या आधाराने कधीही प्रभावित होत नाही. बरं, शूर्पणखा अत्यंत सुंदर स्त्रीच्या रूपामध्ये भगवंताजवळ आलेली आणि म्हणते की माझ्या एवढी सुंदर स्त्री या जगामध्ये कोणी नाही, परंतु आतमध्ये दडलेली ती राक्षसीण भगवंताला दिसतीये आणि त्यामुळं भगवंत तिच्या रूपाने प्रभावित झाला नाही. भगवंत प्रभावित होतो तो केवळ निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न भावा. भरतजींच्या व्यक्तित्वाने प्रभू रामचंद्र अत्यंत प्रभावित झाले, कारण त्यांचा स्वभाव हा भगवंताला जणू काही एक आरसा वाटलेला आहे. सज्जनो, आपण व्यवहारामध्ये देखील बघतो की ज्यांच्याशी आपला स्वभाव जुळतो, ज्यांच्याशी आपल्या आवडीनिवडी जुळतात, त्या लोकांशी आपण विशेषत्वाने जवळ जातो. तसे समाजामध्ये सर्वच जण एकमेकांच्या परिचयाचे असतात, परंतु जिथं स्वभाव एकत्र येतात तिथं घनिष्ठता ही अधिक वाढते. हा व्यवहाराचा नियम आहे. भगवंताच्या दारामध्ये भगवंत देखील असा ज्यांचा स्वभाव आहे त्यांना अत्यंत जवळ जातो. अस सज्जन मम उर बस कैसे, लोभी हृदय बसई धनु जैसे. जसा लोभी धनासाठी अत्यंत आसक्त असतो, त्याप्रमाणे जेव्हा भगवंताला आपल्या स्वभावासारखा परम पवित्र स्वभाव ज्या जीवाच्या अंतःकरणात दिसतो, मग तो जीव लौकिक अर्थाने राजा असेल किंवा रंक असेल, तो ध्रुव प्रल्हादासारखा लहान बाळ असेल किंवा भीष्म पितामहासारखा शरपंजरी पडलेला महात्मा असेल, वय, शिक्षण, लौकिक यातील कुठलीच अट भगवंताला भक्ताच्या वश होण्यामध्ये आड येत नाही. गोष्ट केवळ एकच भगवंताला वश करण्यासाठी लागते आणि तो म्हणजे स्वभाव. आणि प्रभू रामचंद्रांच्या स्वभावाचं प्रतिबिंब त्यांना भरताच्या हृदयामध्ये दिसतंय. मी बऱ्याचदा हे उदाहरण देतो की पारा गेलेले आरसे असतात बघा सज्जनो, आणि त्यामध्ये आपण बऱ्याचदा आपलं रूप बघायला गेलो की आपणच हसायला लागतो. कधी आपण अत्यंत उंच दिसतो, कधी अत्यंत छोटे, कधी जाड, कधी अत्यंत विकृत. वेगवेगळ्या प्रकारची रूप आपल्याला त्या आरशामध्ये दिसतात पारा गेलेल्या. आणि मग त्या आरशाच्या दालनामध्ये शेवटी एक पूर्ण व्यवस्थित असलेला आरसा असतो, ज्याचा पारा हा व्यवस्थित पद्धतीने असतो आणि त्यामध्ये मात्र आपलं प्रतिबिंब आपल्याला जसंच्या तसं दिसतं. त्या क्षणी आपल्याला देखील हायसं वाटतं. मला वाटतं भगवंताला देखील एकोहम बहुश्याम या दृष्टीने या ब्रह्मांडाची निर्मिती झाल्यानंतर त्याने प्रत्येकाच्या हृदयरूपी आरशामध्ये डोकावून पाहिलं की मी कसा दिसतोय, मी कसा दिसतोय. परंतु आम्ही सर्व जीव या त्रिगुणांच्या आधाराने पारा गेलेल्या आरशासारखे झालो होतो. भगवंताला आपलं रूप कुठंच नीट दिसेना, आणि जेव्हा त्याला हे संत हृदय सापडलं जे परमशुद्ध आहे आणि ज्यामध्ये भगवंताला आपलं हे रूप अत्यंत सुंदर पद्धतीने निहाळता आलं, मला वाटतं भगवंत देखील त्या आरशासमोरून
तसाच हालेना, जशी एखादी नवयुवती शृंगार करायला लागल्यानंतर तासनतास आरशासमोर बसावी, त्याप्रमाणे भगवंत देखील संताला असाच सन्मुख होऊन कायम आपल्या हृदयाला त्याच्या आरशामध्ये न्याहाळू लागला. अशा रीतीने भगवंत संतांना वश होऊन गेलेला आहे. मग या अर्थाने जर विचार केला तर संत हा भगवंतापेक्षा वरचढ आहे. यस, संत हा भगवंतापेक्षा वरचढ आहे. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राने शबरीला सांगितलं की सातव मोही मय मय सातव सम मोही मय जग देखा, मोते संत अधिक कर लेखा. माझ्यापेक्षा संतांना अधिक मोठ्यापणाने श्रेष्ठत्वाने तू मान्यता दे. जरी हे जग समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रियः अशी अवस्थेमध्ये असलं तरी या जगामध्ये विशेषत्वाने संत हृदय हे या समोहम भूमिकेपेक्षाही माझ्यासाठी काकणभर वरचढच आहे. नवे नवे ते माझ्यापेक्षा देखील श्रेष्ठ आहे. शबरी, हीच माझी सातवी भक्ती आहे. संत हा श्रेष्ठ आहे भगवंतापेक्षा, नो डाऊट. पण वास्तविकता काय दिसते आपल्याला? माझे श्री महाराज प्रत्यक्ष रामराया म्हणतोय की संत हे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. श्री महाराजांच्या चरित्रातला तो अनुभव मी वारंवार सांगतो की त्या गिरवीला महाराज गेले असताना एक व्यक्ती गोंदवल्याला महाराजांना भेटायला आली. महाराज गिरवीला गेल्याचं पाहून म्हणाला, आता काय करावं? थोडा वेळ राम मंदिरामध्ये बसला, जप करू लागला. त्याच्या सुदैवाने राममूर्तींमधून आवाज आला की अरे, खरा राम तर गिरवीला गेलाय, मला इथं उभं ठेवून. रामापेक्षा संत श्रेष्ठ, आणि संत मात्र आपलं सर्व आयुष्य या रामाच्या पूजेमध्ये, त्याच्या सगुण गायनामध्ये, त्याच्या कथा संकीर्तनामध्ये, हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन, हरिविण नेम नाही दुजा, अशी या संतांच्या जीवनाची अवस्था आहे. भगवंताची कथा गायची, त्याचं नाम संकीर्तन करायचं, आणि जे काही या विश्वामध्ये नातं असेल त्या सगळ्यांमध्ये ते हरितत्व भरूनच व्यवहार करायचा. यापेक्षा संतांचं वेगळं जीवन नाही. म्हणजे ज्या संतांना भगवंताने आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानलं, ते संत मात्र आयुष्यभर त्या सगुण रूपाच्या पूजेमध्ये, त्याची चाकरी करण्यामध्ये खरी धन्यता मानतात. मग इथं हा पुन्हा एक प्रश्न पडतो की नेमकं श्रेष्ठ कोण आहे? समुझत सरिस नाम अरुनामी, प्रीती परस्पर प्रभु अनुगामी. गोस्वामीजी म्हणतात की हे समजणं अत्यंत अवघड आहे बाबा. एक आहे भगवंत आणि एक आहे त्या भगवंताचा भक्त. यांच्यामध्ये कोण श्रेष्ठ असा विचार केला तर एकच गोष्ट येते की प्रीती परस्पर प्रभु अनुगामी. या दोघांमध्ये इतकं विलक्षण प्रेम आहे, परंतु भगवंत नेहमी स्वतःला लहान ठेवून या संतांच्या माग फिरत राहतो. बघा, आपण प्रत्येक संताची जेव्हा तस्बीर बघतो तेव्हा त्याचा एक औरा, त्याचा एक तेज, त्याचा एक वलय आपल्याला दिसत असतं. मला तर असं वाटतं की या सर्व दोह्याचा अभ्यास करताना ते वलय नसून प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राची आभा आहे. माझ्या जनाबाईच्या जात्याचा वरवंट दांडा धरून फिरवणारा तो विठ्ठल, जो जनाबाईचा सर्व श्रम स्वतःकडे घेत होता, कारण तो संतांचा अनुगामी आहे. आणि संत आपला सर्व देहभाव विसरून त्या भगवंताच्या या पूजनामध्ये आपल्या स्वतःला विसरून गेलेले आहेत. को बड छोट कहत अपराधू. हा वाणीचा मोठा अपराध आहे की यामधलं कुठलं तत्व मोठं आहे.
आणि त्यामुळे मग बृहस्पती आपल्याला त्यातलं खरं मर्म सांगतात की बाळांनो, घाबरू नका. तुम्हाला असं वाटतं की आता रामाला शरण जाऊन उपयोग नाही, आता मला भरताला शरण जायला पाहिजे. अरे पण भरत कोण आहे? कोण आहे भरत? भरत ही जानी राम परिछाई. भरत हा रामाची सावली आहे. सावलीला वेगळं अस्तित्व नाही. ही खरं दास्य भक्ती आहे सज्जनो, की जिथं दास स्वतःला त्या परमतत्वाच्या चरणी अर्पण करतो आणि ते परमतत्व त्याला आपला सखा म्हणून स्वीकारतं. काही मागणं नाही, काही बोलणं नाही. भगवंत आपल्या दासाला सख्यत्व देताना म्हणतो की तू जसं म्हणशील त्याप्रमाणे मी वागीन. आणि दास म्हणतो, भगवंता मी तुझी सावली आहे, मला वेगळं अस्तित्व कुठं, तू जे करशील तेच योग्य आहे. राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. हे प्रभो, मला माझं अस्तित्व कुठं आहे? तुला सांगणारा हा मी आता शिल्लक कुठं आहे? आणि जर हा मी शिल्लक राहिला तर मी तुझा दास कसा आहे? हे गंगा सागर आहे सज्जनो. गंगेची पवित्रता घेऊन संत परमात्म्यारूपी सागराला जाऊन मिळतो आणि तिथंच तो गंगा सागराचा मिलाप होतो. गंगा दशेरा चालू आहे. गंगाजींचं स्मरण म्हणजे या संत चित्ताची शुद्धता याचं स्मरण आहे. तुम्ही भरताला शरण जाताय म्हणजे भगवंताच्या सावलीला शरण जाताय. सावलीला स्वतःचं अस्तित्व नसतं बाळांनो. सावली कधी मुख्य शरीराला हालचाल घडवून आणू शकत नाही. ती तर केवळ त्याच्या या हालचालींमध्येच स्वतःचं सुख मानत असते. इथं चित्रलुकावरती प्रभू रामचंद्र स्वर्गातल्या देवतांचा हा सर्व संवाद ऐकतायत अंतरंगामध्ये. आपण म्हणाला आहोत ते कसं? पुनी सर्वज्ञ सर्व उरबासी, सर्व रूप सब रहित उदासी. सगळ्यांच्या हृदयामध्ये राहून बोलणारा आणि ऐकणारा कोण आहे? तो रामच तर आहे. प्रभू रामचंद्र बृहस्पतींच्या मुखातून हे परम रहस्य ऐकतायत की संत कोण आहे आणि देवता कोण आहे. आणि अंतःकरणामध्ये या संवादाच्या आधाराने प्रभू रामचंद्रांच्या हृदयामध्ये संकोच निर्माण होतो. जरी देवता हे विषयी असले तरी देवतांचं रक्षण करणं हे या भगवंताच्या अवताराचे एक प्रमुख कारण होतं. विप्रधेनु हित संत हित. या देवतांच्या कार्यासाठी म्हणून भगवंताने अवतार घेतलेला आहे. आणि अशा या देवतांच्या मनामध्ये निर्माण झालेला संभ्रम त्यांना बृहस्पती ज्या पद्धतीने समजवत आहेत ते ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्रांच्या हृदयामध्ये संकोच निर्माण होतो. हा संकोच यासाठी असतो की त्यांनी आपल्या भरताला नीट ओळखलं नाही, परंतु त्यांच्या या परमतत्वाने, त्यांच्या या सद्गुरूने त्यांना समजावून सांगितलं की भरत कोण आहे.
परंतु तरी देखील देवतांचा आपल्या या सद्गुरु वचनांवरती देखील विश्वास नाही. भरतजी आपल्या कार्यामध्ये विघ्न आणणार आहेत असा एक चुकीचा झालेला हा समज प्रभू रामचंद्रांच्या मनामध्ये देवतांच्या विषयी संकोच निर्माण करतोय. कदाचित एक विचारधारा अशी देखील असेल, अरे की मी कोणाची पाठराखण करतोय. आणि त्याच वेळेला भरतजींच्या अंतःकरणामध्ये विचार चालू आहे की आता भगवंताने आपल्यावरती एवढी मोठी जबाबदारी टाकली आहे. आपल्याला सांगितलंय की मला आज्ञा दे, तू म्हणशील त्याप्रमाणे मी वागणार आहे. आणि अशा वेळेला आपण भगवंताला काय वेगळेपणाने सांगायचं? आपण एके ठिकाणी त्याचं दास म्हणवायचं आणि दुसरीकडे आपण त्याला आज्ञा देखील द्यायची. ही कुठली दास्य भक्ती आली आपली? नाही. भगवंताने आपल्याला स्वातंत्र्य दिलं याचा अर्थ त्या स्वातंत्र्याचा मी उपभोग घेतलाच पाहिजे असं होऊ शकत नाही. किंबहुना जीव स्वतंत्र म्हटलं कीच तो सर्व दुःखांना जणू काही आमंत्रण देत असतो. जीवाने आपल्याला स्वतःला या सच्चिदानंदाच्या चरणांचा गुलाम केलं की मगच जीवाला स्वतःचं स्वरूप काय आहे, जे आनंद स्वरूप आहे, याची खरी जाणीव होऊ शकते. प्रभूंनी मला आपलं म्हटलं, यामध्येच या भरताला त्यांनी खूप मोठा सन्मान दिला. या भरतासाठी त्यांनी आपल्या प्राणाचा देखील त्याग केला आणि ते म्हणाले की मी वडिलांच्या वचनाचा अव्हेर करून भरता तू म्हणशील त्याप्रमाणे राहीन. यापेक्षा अजून या भरताला त्यांनी काय महत्व द्यायचं, काय मोठेपणा द्यायचा? नाही. आता या भरताचं कल्याण तर त्यामध्येच आहे ज्यामध्ये माझ्या प्रभू रामचंद्रांची इच्छा आहे. हा भरत प्रभू रामचंद्रांना वेगळेपणाने आपल्या मनातल्या भावनेसाठी कर्म करायला भाग पाडणार नाही. मनोमन निश्चय झालेला आहे. आणि भरतजी आपले सुंदर हात जोडून या सभेमध्ये अंतःकरणात विचार करत उठून उभे राहत आहेत. दोन्ही करकमलांनी प्रभू रामचंद्रांना प्रणाम करतायत. आपल्या हृदयामध्ये त्यांनी केलेल्या या अपार अनुग्रहाची, त्यांच्या कृपेची जाणीव ठेवून आता भरतजी या सभेमध्ये संवाद करणार आहेत. सज्जन हो, त्या संवादाचं चिंतन आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.